नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक खपली गव्हाची खीर. ही खीर कुकरमध्ये अगदी पटकन होते आणि नवशिक्यांनाही सहज जमेल अशी ही आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम खीरीसाठी मी इथे खपली गहू घेतले आहेत. हे गहू पॉलिश करून तयार केलेले आहेत. आता एका भांड्यात 1 वाटी गहू घ्यायचे. आता हे स्वच्छ धुवून घेऊया. आता यामध्ये गरम पाणी घालून 1 तास भिजत ठेवायचे. तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजवलात तरी चालते. मी आदल्या दिवशी भिजवले नाही म्हणून आता गरम पाण्यात भिजवले आहे. तर बघा, 1 तासानंतर गहू छान भिजलेले दिसतात. आता हे भिजलेले गहू मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडेसे फिरवून घेऊया. यामुळे काय होते, गहू लवकर शिजतात. तर हे पहा, या पद्धतीने मिश्रण तयार होते. आता कुकरमध्ये 1 चमचा तूप घालायचं. यामुळे खीर खाली चिकटत नाही. आता त्यामध्ये हे गहू घालायचे. 1 वाटी गव्हासाठी 4 वाटी पाणी घालायचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चिमूटभर मीठ घालायचं. मिठामुळे खिरीची चव अजून खुलते. आता कुकरला 6 शिट्ट्या देऊया. शिट्ट्या झाल्यानंतर गहू छान शिजलेले दिसतील. आता तुपामध्ये ड्रायफ्रूट्स छान परतून घेऊया. मी इथे काजू, बदाम आणि अक्रोड तुपामध्ये परतून घेतले. तर पहा, कुकरमधील खीर एका पातेल्यात काढून घेतलं आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स केलं. आता तुपासकट हे ड्रायफ्रूट्स ह्यात ओतून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 वाटी गव्हासाठी मी 1 वाटी गूळ घेतले. आता हे मिक्स करूया. खीर एकजीव करण्यासाठी मी ब्लेंडरचा वापर केला. रवीने घोटत बसण्यापेक्षा हा अगदी सोपा उपाय आहे. ब्लेंडरमुळे खीरीचं बाइंडिंग एकदम परफेक्ट होते. तर हे पहा, आपलं परफेक्ट मिश्रण तयार झाले. आता पुढील प्रोसेस करूया. आता यामध्ये खोबऱ्याचा कीस, जायफळ पावडर आणि भाजलेली खसखस घालायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आता अजून 5 मिनिटे हे शिजवून घेऊया. आणि तयार आहे आपली चविष्ट पौष्टिक खपली गव्हाची खीर. तर मंडळी, मी याआधीही बोटव्याची खीर ही रेसिपी शेअर केलेली आहे. तीही तुम्ही नक्की करून बघा. आणि ही आपली पारंपरिक खपली गव्हाची खीर तर अगदीच अप्रतिम चविष्ट लागते. आरोग्यासाठीही खूप पौष्टिक आहे. तुम्हीही ही खीर या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यावर साजूक तुपाची धार आणि थोडंसं दूध. चव अजूनच अप्रतिम लागते.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.